दानाने लक्ष केंद्रित करावं। तर या ठिकाणी विद्याताईंना सुंदर अशी पैठणी या ठिकाणी लागलेली आहे आणि मॅचेस बघण्याचा काहीतरी फायदा म्हणून आपण या ठिकाणी पैठणी सुंदर अशी आपल्या विद्याताईंना मिळाली आहे। त्यानंतर जयश्रीताई पाटील, जयश्रीताईंना पण सुंदर अशी लाल रंगाची या ठिकाणी पैठणी मिळते। मॅचला सुरुवात होते, यस पंचांचा ग्रीन सिग्नल येतो। या ठिकाणी पहिला चेंडू असेल, गोलंदाजी मार्गस्थावरती चांबारली गावचा एक जबरदस्त नाव संध्याताई पाटील, ओमकार पाटील AK-47। इथे संजय वास्करची माफ करा समाधान वास्करची विकेट होती आणि ती विकेट सेकंड अटेम्प्ट मध्ये बॅक स्क्वेअर लेगला आपण पाहतोय। बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सगळ्या विनर लोकांनी फक्त थोडंसं समोर राहायचे, कारण तुमचा एक ग्रुप फोटो सुद्धा आपण घेणार आहोत। तर सगळ्यांनी साड्यांच्या घड्या लगेच घालू नका, लगेच आपण तुमच्या सगळ्यांचा एक ग्रुप फोटो या ठिकाणी घेणार आहोत। एक चांगली संकल्पना आपण पाहतोय की महिला वर्गांना, ज्या महिला वर्ग कालही या ठिकाणी उद्घाटन सोहळ्या प्रित्यार्थ उपस्थित होत्या, आजही त्यांच्यासाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून या ठिकाणी पैठणी आयोजकांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेत आणि आज अगदी शेवटपर्यंत अगदी यानंतर सुवर्ण अनिल भोईर, या ठिकाणी पहिला फलंदाज बाद झाला। पहिल्याच बॉल वरती एक मिळालेली सफलता ओमकार पाटीलचा भेदक बॉल होता, समाधानला त्या ठिकाणी परतवलाय। ताईंना या ठिकाणी सुंदर अशी जांभळ्या रंगाची पैठणी देऊन त्यांना लकी ड्रॉचे ते कंटेस्टंट आहेत आणि विनर म्हणून या ठिकाणी ते आता चाललेले आहेत। सुवर्णताई भोईर, या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती विकेट गेल्यानंतर जर आपण पाहिलं तर षटकार आलाय। फलंदाज मयूर वास्कर सध्याच्या या 24-25 हंगामामधील इन्फॉर्म अगदी टच मध्ये असलेला हा फलंदाज आहे। इन्फॉर्म फलंदाज आपण पाहतोय आणि त्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती षटकार। हॅलो, सुवर्णताई भोईर यांना देखील या ठिकाणी सुंदर पैठणी देऊन सन्मानित करण्यात येत आहे आणि याच्यानंतर खूप सुंदर चेंडू होता। विमल अनंत पाटील, सगळ्या विनर सर्वांना विनंती असेल की सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे। आपण तुमचे सगळ्यांचे एकसाथ छान या ठिकाणी फोटोज घेणार आहोत। चला, 6 झालेला नाहीयेत, 1 आलेला नाहीयेत, पण आपण असं ठरवलं की नंतर देणार आहोत, सो आपण त्यांना नंतर देऊयात। चला, सगळ्या विनर लोकांना, आपल्या सगळ्या माता भगिनींना विनंती असेल की लगेचच आपण आपापली साडी घेऊन या ठिकाणी समोर यायचं आहे। आपण तुमचे छान या ठिकाणी फोटोज कॅप्चर करणार आहोत। विनर ज्या आहेत पहिल्या 6 जणी, त्यांनी स्टेजवर थांबायचंय। चलो, साड्या पण तुम्ही थोडंसं तुमच्या सोबत घ्या, म्हणजे सगळ्यांना समजेल की कुठल्या रंगाची साडी तुम्हाला मिळाली आहे। चला, अजून आहेत आपल्या विनर। सुंदर षटक आपण पाहतोय। 3 चेंडूंचा खेळ संपला। धाबा मयूरच्या बॅट मधून 1 चौकार 1 षटकार पाहिला। चांबारली आणि त्याच्या बिटवीन जर आपण पाहिलं तर कुंडेवाळ हे 2 संघ एकमेकांच्या समोर उभे आहेत। पहिल्याच ओव्हरचा खेळ प्रोग्रेस वरती, चांगली बॉलिंग साकारावी लागणार आहे ओमकारला। यावेळेस खाली राहिलाय चेंडू, इथे मिस्टेक झाली होती। विकेट कीपर अमित मुंडे तिथे आहेत, पण काहीसा फायदा होत नाहीये प्रतिस्पर्धी। एक मिनिट फक्त 2 मिनिटं थांबायचंय। तर पहिल्यांदा असं घडतंय की
मॅचेसला आल्यानंतर तुम्हाला लकी ड्रॉ तिथे ऑन द स्पॉट केला जातोय आणि तुम्हाला त्याच्यानंतर साड्या देऊन तुम्हाला सन्मानित केलं जातंय, तर कसं वाटतंय? छान. प्रत्येक बोलायचंय असं मला ग्रुप आन्सर नाही पाहिजे प्रत्येकीने. चलो, तुमच्या मनातला जो आनंद आहे तो आमच्यापर्यंत येऊ द्या. हा छोटासा प्रयत्न आहे. हा, चलो. छान वाटत. माझी तर साडी नाही, पण मला खूप आनंद झालाय फोटो काढून. मग तुम्ही कोणाची साडी घेण्यासाठी? जावेची साडी. क्या बात आहे. तुम्हाला पण मिळेल कधी ना कधी नेसायला. हा, मला पण असं वाटलं नव्हतं का भेटल म्हणून, पण तुम्ही फक्त मॅच बघायला आला होतात, पण तुम्ही या ठिकाणी सुंदर अशी पैठणी घेऊन जाताय. हा, तुमचं तर पहिलंच नाव आलं होतं. कसं वाटतंय? अरे माणसाला लगेच वाटते. छान वाटतंय. छान वाटतंय. चलो, तर या ठिकाणी आता हा ते बघा उखाणे वगैरे बोलतायत. माझ्या डोक्यात असं काहीच नव्हतं तुम्हाला विचारायचं, पण आता मागून सांगितलेलं आहे उखाणे, तर तुम्हाला आता उखाणे घ्यावे लागतील. आम्ही नाही, असं नाही चालणार हो. अहो, तुम्हीच असं म्हणालात तर असं कसं होईल? तुमच्या लग्नाला हा, पटापट पटापट. चलो. विद्या शोभते बुद्धीने, लक्ष्मी शोभते धनाने, आणि रावांच्या जीवावर जीवन जगते मी मानाने. अरे वा, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. चला, तुम्ही आठवताय का तोपर्यंत? हा, ठीक. नाही नाही नाही, आता झालंय. तुमच्या जाऊबाई नाहीयेत, पण आता तुम्हाला साडी घेण्यासाठी तुम्ही समोर आलात, तर तुम्हाला सुद्धा उखाणा घ्यावा लागेल. अहो काय हो, तुम्हाला नाव येत नाही म्हणायला गेल्यानंतर मग इथे ज्या नव्याने लग्न झालेल्या महिला आहेत त्यांच्याकडे तर मग बघणं चुकीचं आहे. नाही नाही, चला. शंकराची पिंड आहे, भरपूर काय काय, मला पण पाठ झालंय सगळं. हा, ते बघा त्यांना बघा कशा मदत करतायत त्यांच्या मैत्रिणी. आपल्याला पुढचा कार्यक्रम पुढे ढकलायचा आहे, तर थोड्यांनी कोऑपरेट करायचंय. चलो. फक्त याच ताईंनी घेतला, या ताईंसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. चला. गुड कमबॅक. इथे मी तर म्हणेन, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धाबा खर्च केल्या होत्या गोलंदाज ओमकारने, पण त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक संदेश मुंडे यांच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र एक विकेट संपादित केलेली आहे. आपण या ठिकाणी पैठणीचा कार्यक्रम आहे, सर्वांचा फोटोशूट करून या ठिकाणी हा कार्यक्रम आपण जरूर निरोप समारंभ या कार्यक्रमाचा जरूर केला जाईल. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं, बॅट्समन आहेत मयूरसाठी सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 2 षटकार रुपेशजी ठाकूर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे, आणि षटकार बॅक टू बॅक 3 लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. रुपेशजी ठाकूर एक चांगले निवेदक, तितकेच चांगले समालोचक आणि या स्पर्धेच्या मुख्य आयोजनाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांच्याकडून हे प्राइज मनी मयूर वास्कर या फलंदाजासाठी असेल. पण या ठिकाणी जर पाहिलं धावपटलावरती 17 धावा आहेत. संदेश मुंडेचं चांगलं कमबॅक झालंय. पहिल्या षटकामध्ये ओमकारनं थोडीशी खराब कामगिरी केली होती. मयूर आला, मयूरने फटकेबाजी चांगली केली होती, पण त्यानंतर जर पाहिलं तर चांगलं कमबॅक, गुड बॉलिंग इथे संदेश मुंडेच्या माध्यमातून. धावा संख्या स्कोरबोर्ड वरती आहे. 17 ओव्हर नंबर 2 चा खेळ हा प्रगतीपथावरती आहे. प्रोग्रेस वरती पाहू शकाल षटक क्रमांक 2 संदेशचा पुढचा बॉल यावेळेस अगदी पॅडला आदलला, आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता, आणि नक्कीच आमच्याकडून देखील निरोप घेताना आपण पाहतात. यावेळेस खोलात टाकला होता चेंडू, फक्त दिली आहे दिशा. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय, वेगाने क्षेत्ररक्षक येईल, सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. इथे मात्र एक धाव पुढे सरकेल, बऱ्याच उशिराने एक धाव येते. एकूण धाव संख्या 18 वरती आहे.
तर नक्कीच सुंदर सूत्रसंचालन केलं या ठिकाणी पैठणीचा कार्यक्रम सानिकाताई राजगुडे यांचं या ठिकाणून प्रसन्न होतं, त्यांचं खऱ्या अर्थानं कॉम्बॉक्सच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. महिला वर्गांच्या वतीने देखील त्यांचं हार्दिक आभार असेल. इथे निर्धाव बॉल आला, एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती आहे 18 आणि महिला वर्गांनी कालही उद्घाटन सोहळ्याप्रित्यर्थ चांगली उपस्थिती दाखवली आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पैठणीच्या कार्यक्रमासाठी देखील बऱ्याच महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होता. ज्यांना साडी नाही मिळाली त्यांना एक छोटीशी पर्स हँडप्रस त्यांना आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्या सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा शतशः आभार. असंच प्रेम या आयोजकांवरती दाखवत राहा आणि येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला अजून काहीतरी नवीन असेल, अजून काहीतरी या चांगले गिफ्ट हॅम्पर पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला नक्कीच या आयोजकांच्या भूमिकेमध्ये आमदार चषक 2025 माननीय सरपंच तानाजी पाटील साहेब आणि अरुणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या पुढील सीझन मधील टुर्नामेंट मध्ये दुसरं काहीतरी नवीन, दुसरं काहीतरी गिफ्ट हॅम्पर असेल हे नक्कीच या ठिकाणी आम्ही जाहीर करूयात आणि पुन्हा एकदा तुमचं शतशः आभार व्यक्त करतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त झालाय. धावपटलावरती धावसंख्या फक्त 18 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये होत्या 17. संदेश मुंडेचं राहिलंय कमाळीचं षटक, एकच धाव फक्त खर्च केले. हे असतं मोठे क्रिकेट खेळल्यानंतर. अजित हॅलो 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 ओके. भारतीय जनता पार्टी भातान आणि भातानपाडा आयोजित आमदार चषकामध्ये या सर्व महिलांनी आमच्या आमंत्रणाला मान देऊन इथे येऊन या आमच्या व्यासपीठाची जी रौनक केली, वाढवली, त्याबद्दल या सर्व महिला वर्गाचं आमच्या आयोजकांकडून खूप खूप अभिनंदन. नक्कीच सर्वांचं असेल आभार. या ठिकाणी मॅचच्या दिशेने जाऊया. तिसऱ्या षटकासाठी अतुलला आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल लेग स्पिन अंदाज होता, पण ऑफ स्टीमच्या खूपच बाहेरून जाणारा पंच संतोष पवार सर यांचा येतोय अवांतरचा इशारा. अवांतरची येथे एकेरी धाव. एकूण धावसंख्या पोहोचले 19 वरती. पहिल्या षटकामध्ये 17. त्यानंतर एक चांगला व्यावसायिक दर्जाचा खेळाडू संदेश मुंडे याचा खेळ आपण सातत्यानं पाहिला. कमबॅक केलं, फक्त आणि फक्त धाव खर्च केली 1. आता अतुल आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल होता. त्या ठिकाणी ऑफस्टिकला खूप बाहेरून जाणारा, ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा बॉल पंच आमच्याकडे दर्शवतात. एक धाव येते. एकूण धावसंख्या पोहोचली आहे स्कोरबोर्ड वरती 20 रन्स इन अ बोर्ड. 20 धावा या धावपटलावरती. अतुलचं पहिल्याच 2 चेंडूंवरती आलेल्या अवांतर चेंडू आपण पाहतोय. 2 विकेट्स देखील मिळवलेल्या आहेत, पण या ठिकाणी जर पाहिलं तर तिसऱ्या षटकाची सुरुवात ही थोडीशी खराब होताना पाहतोय. 2 अवांतरचे बॉल, 2 वाईट बॉल येत आहेत. एकूण धावसंख्या 20 वरती. जे संदेशने कमवलाय ते आता त्याचं सातत्य अतुलला टिकवावं लागणार आहे. कारण जर पाहायला गेलं तर ओमकारच्या गोलंदाजीवरती हावी ठरणारा, अगदी वरचढ ठरणारा कुंडेवाळ संघ संदेशच्या गोलंदाजीवरती थोडासा बॅकफुटला गेलाय, थोडा मागे गेलाय. अतुलचा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. आतली कडा घेतली आहे बॅटची. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी येते एकच धाव. एकापेक्षा जास्त काहीही मिळत नाहीये. एक धावेने संघ पुढे चालला. धावसंख्येवरती विचार केला स्कोरबोर्ड वरती 21 धावा या धावपटलावरती अर्जित झालेल्या आहेत. खूप चांगलं देखणं आयोजन नियोजन आपण पाहतोय. आमदार चषक 2025 शानदार पर्व. बबनदादा मुकादम देखील भावी नगरसेवक आहेत, अगदी प्रभारी नगरसेवक आहेत. मी तर म्हणेन विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम देखील पार पडला. त्यांचंही स्वागत असेल. आमदार चषक 2025 मध्ये शॉर्ट ऑफ लेनचा बॉल तिथे पूल केलाय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलाय, पण चेंडू मात्र त्याच्या अवयकाच्या बाहेर जातोय. 4 धावांचा थँक्यू डीजे. चौकार आलाय. चौकाराने एकूण धावसंख्या पोहोचली आहे 25 या धावसंख्येवरती. या ठिकाणी मयूरसाठी प्राइज जारी असेल. अगदी 2 षटकार सलगचे 500चं कॅश प्राइज, 3 षटकार 1000 रुपयाचं कॅश प्राइज रुपेश ठाकूर साहेबांकडून हे प्राइज मात्र असेल. मयूर चांगली
खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. हवेमध्ये खेळला लॉफ्टेड ड्राईव्ह बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमा रेषेपार. मयूरच्या बॅट मधून येतोय दर्जेदार षटकार. षटकार आलाय आणि आत्ता षटकार आला तर 500चं कॅश प्राइज असेल रुपेशसाहेब ठाकूर यांच्याकडून. पण या ठिकाणी मात्र दुसऱ्या षटकामध्ये जी कमालीची गोलंदाजी होती ती मात्र तिसऱ्या षटकामध्ये थोडीशी ढासळताना आपण पाहतोय. लय लाईन दिशा दशा सर्व काही बिघडलाय कारण तिथे षटकार चौकार येत होते. पण आता मात्र जर पाहिलं तर 2.3चा खेळ संपलाय. 31 धावा या स्कोरबोर्ड वरती आहेत. मयूर वासकरची वैयक्तिक खेळी पाहिली 9 चेंडूंचा सामना केलाय 26 धावा संख्येवरती अद्याप पर्यंत खेळतोय. एक चांगला खेळ साकारलाय मयूरने. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली गेली. ऑन साइडला आता 4 क्षेत्ररक्षक तैनात केलेत सीमारेषेलगत. आणि सलगचा दुसरा बॉल पाठवलाय पुन्हा एकदा मिड विकेटला क्लिअर बॉलला पाठवलाय सीमापार षटकार. तिसरा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलाय. झेल होईल का? इथे झेल सोडलाय. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न झेल सोडलाय कोणाचा? ही परिस्थिती मैदानावरती मयूर जो इन्फॉर्म आहे त्याचा झेल सोडलाय. अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवत होता क्षेत्ररक्षक पण लास्ट मोमेंट वरती हातातून चेंडू निसटलाय. 2 धावा रोखू शकत नाहीये. धावसंख्या 39 इन बोर्ड. 39 धावा 34 वरती कार्यरत आहेत. अद्याप पर्यंत 11 बॉलचा खेळ त्यांच्या माध्यमातून साकारलाय. 34 धावा या स्कोर बोर्ड वरती. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतो वेगाने. झेल होईल का? इथे झेल टिपला. इथे चुकी केलेली नाही आणि मयूरला मात्र परतावा लागेल. पण परतलेत पण आपल्या संघाला अगदी मजबूत स्थितीमध्ये घेऊन गेलेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 39 धावा या स्कोरबोर्ड वरती. दक्ष चांबर्ली संघ जर विजय संपादित केला या मॅच मध्ये तर मंगळमूर्ती वॉटर सप्लाय यांच्याकडून 500चं कॅश प्राइज असेल. आणि मयूरसाठी देखील 500चं कॅश प्राइज आलेला आहे. बॅक टू बॅक 2 षटकार रुपेशसाहेब ठाकूर यांच्या माध्यमातून. धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर एकूण धावसंख्या 39. शेवटचा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. यंग टॅलेंटला आपण संधी देताना पाहत असतो नेहमी. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये प्रत्येक संघाकडून या संघाकडून देखील हा यंग टॅलेंट मैदानामध्ये दाखल झालाय. स्वरूप मुंडे 4थ्या षटकासाठी आपण पाहू शकाल. नक्कीच ISPL मध्ये कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर परवानच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अर्धशतकीय खेळ याच टीमचा खेळाडू जो ISPL मध्ये अगदी माझी मुंबई या संघाकडून खेळत असताना रजत मुंडे यांनी 50 धावा देखील साकारल्या होत्या वैयक्तिक. 2 मिनिटं
वैयक्तिक 50 धावा देखील साकारल्या होत्या आणि याच टेनिस बॉल पटलावरून स्ट्रीट टू स्टेडियम या संकल्पनेतून आज ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये या संघाचा खेळाडू रजत मुंडे देखील खेळत असताना त्याचा चांगला खेळ राहिला आणि या ग्रामीण टेनिस क्रिकेटनं हेच दिलं. याच्यापेक्षा अभिमानास्पद गोष्ट या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये दुसरी कोणतीच नाही आहे आणि आज नक्कीच अनुपस्थिती आहे पण हरकत नाही. एक चांगला दर्जाचा क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी सातत्याने इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये चालू आहे. पण या ठिकाणी जर स्कोरबोर्ड वरती पाहिलं पहिल्याच बॉल वरती चौकार विराज गायकवाड यांच्या माध्यमातून हा चौकार साकारलाय स्वरूपच्या अगेन्स्ट. डिफाईन लीगला हा चौकार जर आपण पाहिला एक चांगला दर्जेदार खेळ मैदानामध्ये पाहण्यासाठी नक्कीच मजा येणार आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या. त्यानंतर जर पाहिलं फक्त आणि फक्त एक धाव पण त्यानंतरच्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या. 39 धावा होत्या 3 षटकांच्या अखेरीस. यावेळेस चेंडू हवेमध्ये चौकार काढल्यानंतर कमबॅक करायचं स्वतः गोलंदाज येतोय झेल खाली. सुंदर झेल टिपलाय आणि संपलाय विराज गायकवाड यांचा खेळ. पतन होतोय 43 धावा संख्या स्कोरबोर्ड वरती चौकार आला होता जरूर पण चांगलं कमबॅक या ठिकाणी केलंय स्वरूपच्या माध्यमातून. 43 वरती 4 अशी धावपटलावरती सध्याची स्थिती आपण पाहतोय. नवीन बॅट्समन जितू गायकवाड. जितू गायकवाड स्ट्रायकिंग एंड वरती आहे. संघाचा संघनायकाच्या भूमिकेमध्ये आपण त्याला नेहमी पहिल्या मॅच मध्ये पाहिलाय पण यावेळेस जर पाहिलं तर अगदी चेंडू खूप चांगला होता. त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू येतोय आणि निर्धाव बॉल नंतर मात्र धावपटलावरती कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये. क्रमांक 6चा फलंदाज जितू गायकवाड या ठिकाणी पहिलाच चेंडू निर्धाव खेळ करत असताना स्वरूपचं चांगलं कमबॅक. पहिला चौकाराचा अपवाद वगळता 1 विकेट आणि 1 निर्धाव चेंडू या ठिकाणी आलेला आहे. लास्ट ओव्हर ऑफ दी इनिंग शेवटचं षटक आहे या सत्रातील. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा संख्या 43 धावा आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुल करायचा होता बॅटच्या स्टिकर वरती लागलाय. 1 धाव तर कंप्लीट केली जातीये. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. खूप मोठं चेस होतं. चेंडूला फील्ड केली जातीये. उचलणार फेकणार तत्पूर्वी आलेले आहेत. 2 धावा एकूण धावा संख्या पोहोचले 45 या धावा संख्येवरती. क्षेत्ररक्षणाची व्ययरचनामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तैनात होतील तर ऑफ साइडला मात्र एकच क्षेत्ररक्षक असेल. टान्स ओळखलाय पोझिशन ओळखली आहे की कोणत्या दिशेने या फलंदाजाची फलंदाजी केली जाईल. त्या अनुषंगाने ज्या गोलंदाजाकडे शैली आहे आपल्या गोलंदाजांवरती असलेला विश्वास आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी जर पाहिलं तर ऑन साइडला आता 4 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत जितू या फलंदाजासाठी. स्वरूप 5 धावा अद्यापपर्यंत खर्च केलेल्या आहेत. 6 धावा अद्यापपर्यंत खर्च केलेले. या चेंडूवरती आल्या 2 धावा. पुन्हा एकदा बॉल आपण पाहतो ऑफस्टिकला मिस केलं. ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा बॉल आहे पंच आमच्याकडे अवांतरच्या स्वरूपाने दर्शवतायत. अतिरिक्त टर्न या चेंडूवरती पाहिलाय स्वरूपच्या माध्यमातून. इथे आलेला व्हाईट बॉल. एकूण धावा संख्या पोहोचली आहे 46 इन अ बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. पुढचा चेंडू राऊंड द विकेटने कोण बनवायचा अँगल बनवत गोलंदाजी. बाहेरच्या दिशेने चेंडू निघणार या अनुषंगाने गोलंदाजी होते पण या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा इशारा करतायत. हा आलाय अवांतर बॉल. अवांतरची एकेरी धाव ऍड होईल 47. अगदी समाधानकारक धावा संख्या ही पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या सत्रामध्ये अद्यापपर्यंत लावली आहे सूरज 11 कुंडेवाड संघानं.
नक्ष दक्ष चांभारलीचे गोलंदाज या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा जारी आहे. संघर्षमय लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, मनगटाचा वापर केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीसाठी धोका परतलेत पण नाही आहे. क्रीज मध्ये शाबूत दोन्ही बॅट्समन, दोन्ही बॅटरला आपण पाहतोय क्रीज मध्ये सेफली पोहोचले. 2 धावा नाही रोखू शकत कोणताही क्षेत्ररक्षक. एकूण धावा संख्या पोहोचली 49 इन अ बोर्ड. 49 धावा, 4 विकेट्स या ठिकाणी बाद झाल्यानंतर शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द इनिंग, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. स्वरूपचा चेंडू आहे शेवटचा, राऊंड द विकेट. इथे आडव्या बॅटने खेळायचा होता, इनसाइड एज लागली आहे, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. एक धाव तर कंप्लीट आहे. डेंजर एंड वरती स्ट्रायकिंग एंडला फेकी केली जाते. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. 50 अप्स, 50 धावा कंप्लीटेड. 51 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. येणारे 24 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 52चं टार्गेट हे सेकंड इनिंग मध्ये जरूर असेल. 52 धावा या ठिकाणी बनवावा लागणार आहेत येणाऱ्या 24 बॉल मध्ये. नक्ष दक्ष चांभारली संघाला आणि या 52 धावा कशा पद्धतीची बॅटिंग, कशा पद्धतीची बॉलिंग या ठिकाणी साकारली जाईल याचं प्रत्यक्ष धावधोरण ऐकवतील आमचे साथी समालोचक नारपोली गावचा गोड आवाज भाई मस्कर यांच्याकडे. आपण दुसऱ्या इनिंग साठी जाऊया. चला डीजे थोडं गाणं वाजवा. सूरज 11 कुंडेवाल टीम बैटिंग करते समय एक अच्छी तरफ से बल्लेबाजी मैदान के अंदर दिखाई दी. आने वाली 24 गेंदें और 52 का करना होगा पीछा. किस तरफ का होगा पीछा, आने वाला वक्त जारी करेगा मैदान के अंदर.
हेलो, थोड़ा स्पीड अप कीजिए, मुकाबला अच्छा चल रहेगा मैदान के अंदर। आने वाली 24 गेंदे 52 का पीछा करना होगा। दक्ष नक्श 11 सांबार टीम। दो आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर। ओमकार, मयूर जांबले और 9 सेकंड पर हो गए। ओमकार पाटिल और स्ट्राइक पर बल्लेबाज। आने वाली 24 गेंदे 52 का पीछा। गेंदबाज के लिए तैयार अंकित कतकरी। अंकित कतकरी के हाथ में गेंद। स्पीड अप कीजिए अंपायर, आपका ग्रीन सिग्नल आना चाहिए। ये मैच को रुकाना नहीं है, ये चल रहेगा मुकाबला। 24 गेंदे 52 का पीछा। ये पहली गेंद कारपेट शॉट की तरफ खेला था, अंपायर के पास गेंद गई थी। अंपायर भी यहाँ पर खामोश रहे थे। क्या करेंगे अंपायर, खाता गोला अपना टीम का। ये दो अंपायर है, एक तरफ दीपक पाटिल और पालिके और दूसरी तरफ अंपायर संतोष पवार मोपे। इसका भी शुक्रिया अदा करूंगा मैं दो अंपायर का। रात भर ये नींद को भी उड़ा देते हैं, इतना ध्यान रहता है मैदान के अंदर। ये अंपायर को भी मैं शुक्रिया अदा करूंगा, एक दो अंपायर और आरंभिक अंपायर। ये गेंद पॉइंट के रीजन से निकला हुई गेंद रुकेगी नहीं, जाएगी सीमा के बाहर। यह अंदर था पहला चौका। पहली गेंद के ऊपर निकाला सिंगल। उसके बाद मयूर चामले ने यह बहुत ही आसान के साथ शॉट को कन्वर्ट किया और मिले इस बार 4 रन। ये मुकाबला जानते हैं मयूर चामले। यह फुलटॉस गेंद थी, वही गेंद वही दिशा वही सेम शॉट मैं कहूंगा। यहाँ पर कॉपी बुक्स टाइप में ये दूसरा चौका। मयूर पाटिल मैं कहूंगा इस गेंद को जानते परखते सोचते उसके बाद ये खिलवाड़ करते इस गेंद के ऊपर, क्योंकि ये 2 गेंद वही तरफ मारने की कभी भी मैंने सोची भी नहीं थी। ये मयूर जामले ऐसी खिलाड़ी हो जाएंगे, क्योंकि पहली गेंद जाती है तो जाने दो, दूसरी गेंद भी वही जगह वही दिशा वही लैंड। ये होता है अच्छे खिलाड़ी की पहचान। ये टेक्निक का उपयोग भी बहुत सारा तजुर्बा है मयूर जामले के पास। ये देखिए टप्पा पड़ने के बाद नीचे रही थी, 2 गेंदे बल्लेबाज के नाम पे थी, पर ये गेंद गेंदबाज के नाम। डॉट गेंद की भी समाप्ति 2 चौके आने के बाद ये अपने अब रोकना चाहिए। अंकित कतकरी एक अच्छी तरफ से गेंदबाज है। उसके ऊपर लगाया आसमानी तूफानी, ये आया दंदना था। अंपायर डिसीजन, इसे 4 रन। का जन के अरुण पाटिल गुरुग्राम पंचायत सदस्य है, उसका भी शुक्रिया अदा करूंगा। और शुक्रिया अदा करूंगा तानाजी पाटिल गुरुग्राम पंचायत सरपंच डैसिंग सरपंच, क्योंकि हमको यहाँ पर एक दिन के लिए बुलाया, चांस दिया, उसका मैं हार्दिक हार्दिक अभिनंदन कहूंगा। क्योंकि इस बड़ा मंच के ऊपर बुलावा आने के लिए बहुत सारा मेहनत करनी पड़ती है। और यह आसमानी तूफानी एक्सप्रेस छक्का। रजत मुंडे नहीं है मैदान के अंदर, तभी यह खिलाड़ी इतना अच्छा काम कर रहा मैं कहूंगा। मयूर जामले उसके साथ ओमकार पाटिल। गेंदबाजी खराब दिखाई दी मैदान के अंदर, लेकिन बल्लेबाजी शानदार मैदान के अंदर।
18 गेंदे बची, 33 की होगी जरूरत। ये मुकाबला ढूंढ वाला मुकाबला है, वो जीतेगा वो सिकंदर बनेगा, जो हारेगा उसका घर का रास्ता पकड़ना पड़ेगा। ये मुकाबला दोनों टीम छोड़ने के लिए तैयार नहीं है। 18 गेंदे 33 रनों की होगी जरूरत मैदान के अंदर। रजत मुंडे नहीं है तब भी इतनी शानदार ये मुकाबला अंदर चल रहा है। और चांबारली टीम कम नहीं है। वेताल जो चांबारली टीम बोले तो सबसे बड़ी टीम मानी जाती है इस इलाके में। और एक रसैनी टीम के रसैनी के ऊपर देखा जाएगा तो 1 नंबर टीम में कहूंगा वेताल जो चांबारली टीम है। संजय भास्कर के ऊपर आक्रामक रूप धारण किया, बल्लेबाज ने सिंगल किया, क्या मिलेगा? दूसरे की गुंजाइश वो भी पूरा किया। ये होती है अच्छे खिलाड़ी की पहचान। एक तरफ में देखा जाएगा तो रसानी के ऊपर ध्यान दिया जाएगा तो सावला टीम, किरण पवार का टीम एक मानी जाती है। वो भी किधर बाहर खेलने के लिए जाता है, उसके बाद वो टीम मैदान के अंदर नहीं दिखाई देती है। पर लेकिन ये टीम बहुत ही शानदार के साथ मैदान के अंदर झूंझ रही है। शांबारली टीम टप्पा पड़ने के बाद लपक चौधरी गेंद के विकेट के ऊपर गए। 10 ओवर में गेंद डॉट गेंद की समाप्ति। और ऐसी होती है गेंदबाज की भी पहचान। हर गेंद छक्के के लिए चौके के लिए नहीं होता, हर गेंद के ऊपर ध्यान देना जरूरी रहता है। ये गेंद ब्रॉकल की गेंद खुद के निकाला, मैच मिलेगा सिंगल। स्कोर का लेवल देखा जाएगा 22 रन, 22 रन, 22 रन दूसरी ओवर प्रोग्रेस पर है। 15 गेंदे और 30 रनों की होगी जरूरत। 15 गेंदे 30 रन, ये अच्छा मुकाबला मैदान के अंदर। ये गेंद यहाँ पर लॉन्ग ऑफ के रीजन में गेंद गई, मैच मिलेगा सिंगल। सिंगल डबल जानते बल्लेबाज एक तरफ मयूर जामले, दूसरी तरफ ओमकार पाटिल, क्योंकि सिंगल डबल के साथ खेलेंगे तो आखिरी 2 और रहेंगी, उसके ऊपर आप आक्रमण कर सकते हैं। क्योंकि एक गेंदबाज लूज रहता है, उसके ऊपर हावी होते हैं, खराब गेंद आती है उसके ऊपर अटैक करने की सोचते हैं बल्लेबाज। ये सोच भरी हुई गेंदबाजी, उसके ऊपर अटैक और अटैक करने की कोशिश में गेंद जाएगी सी मार के बाद। ये आया दंदन होता 4 रन। मास्टर मैं कहूंगा यहाँ पर अच्छी टीम है। कोई टीम के ऊपर हम बुरा नहीं सोच रहे, कौन सी भी टीम जीतने दो, मजा तो आना चाहिए मैदान के अंदर। ये देखिए टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकले, हम्पायर का इशारा आया व्हाइट का। स्कोर का लेवल देखा जाएगा 28 रन, 28 रन बने। एक अच्छी तरफ से मुकाबला जारी है मैदान के अंदर। 13 गेंदे 24 रन की जरूरत, एक गेंद निर्णायक हो जाएगी। ये देखिए ब्लॉकल की गेंद, डंडी गोल और एक झटका, पहला झटका मिला यहाँ पर दक्ष नक्श 11 चांबारली टीम को। ये क्या होगा मुकाबला मैदान के अंदर? ये चांबारली टीम बोल रही होगी क्योंकि ये विकेट नहीं जाना चाहिए था, विकेट के ऊपर रहना चाहिए था। ओमकार पाटिल हार्ड हिटर बल्लेबाज था। आने वाली गेंदें बच्चों की 12 और 24 का करना होगा पीछा। 13 में चाहिए थे 24, विकेट का पतन। उसके बाद ये ऐसा होता है कभी कभी हार गेंद छक्के चौके के लिए नहीं होते हैं। यह ब्लॉकल की गेंद थी और डंडी उखाड़ी गेंदबाज संजय भास्कर ने। आने वाली 12 गेंदे और 24 का करना होगा पीछा। 12 गेंदे 24 रन। मनीष पाटिल के हाथ में गेंदे। यह मुकाबला अच्छी तरफ से मोड़ा है कहूंगा। यह मुकाबला अच्छा बनना चाहिए क्योंकि एक तरफ मुकाबला होता है तो दर्शक को भी मजा नहीं आता है और यह मुकाबला अच्छा होना ही पड़ेगा। आने वाली 12 गेंदे और 24 का होगा पीछा।
मनीष पाटिल की है गेंद, सेकंड बल्लेबाज मयूर जांबले। ये गेंद गैप में नहीं है लेकिन फील्ड वहां पर है, तब भी मिलेगा सिंगल। 11 गेंदे 30 का करना होगा पीछा। न्यू बैटर अतुल जांबले होगी सेकंड बल्लेबाज। विकेट जाने के बाद न्यू बैटर अतुल जांबले, ये भी बढ़िया खिलाड़ी है जानते हैं, लेकिन नए खिलाड़ी आने के बाद उसको सेट होने के लिए 1-2 गेंद लगती है, उसके बाद वो देखता है किस तरह की गेंद होती है, क्योंकि ओमकार पाटिल पूरे सेट हो चुके थे मैदान के अंदर। यह फुल टॉस थी, ये क्या किया बल्लेबाजों ने, ये उठाना चाहिए था, यहाँ पर बड़ा हिट आ जाता लेकिन ऐसा नहीं हुआ। इस गेंद के ऊपर गैप में गेंद थी, लॉन्गर पर लॉन्गर के ऊपर गेंद चली गई थी, उसके बाद 2 रन आसान के साथ पूरा किया। यहाँ पर देखा जाएगा तो मयूर जांबले और अतुल जांबले इस खिलाड़ी ने 31 बने, आने वाली गेंदे होगी 10। ग्यारह रनों की जरूरत। यह फुल टॉस थी, अंपायर डिसीजन नाना बाकी है, अंपायर सिग्नल से नो सिग्नल, 1 रन आसार के साथ पूरा किया, दूसरी रन भी आई और अंपायर डिसीजन इज अ फाइनल डिसीजन, नो का इशारा आया। इस गेंद के ऊपर फ्री रहेगा, मिलेगी 3 रन। स्कोर का लेवल देखा जाएगा तो तीन आने के बाद देखा जाएगा तो बच्चे होगी गेंदे बच्चे की 10 और फ्रीड का इशारा है 18 का करना होगा पीछा। 18 रन की जरूरत। फ्रीड की गेंद थी, हवा में लहर चुकी है गेंद, लेकिन यहाँ पर कैच को लपक लिया था, लेकिन फ्रीड की गेंद थी मयूर, इसके साथ बल्लेबाज को मिला एक जीवदान और रन भी मिलेगी। यहाँ पर फ्रीड की गेंद नहीं होती तो शायद ये विकेट चला जाता मैदान के बाहर। आने वाली 9 गेंदे और 17 की होगी जरूरत। ये 3 गेंदे निर्णायक गेंद हो जाएगी। चांबरली टीम ये पैडल सीप खेलने की कोशिश में, लेकिन यहाँ पर मैच मिलेगा सिंगल। ये गेंद को पकड़ जाते गेंदबाज तो शायद विकेट की तलाश हो जाती। लेग बाइक का इशारा है अंपायर का, हमारा ध्यान जरूर है अंपायर, भूलना नहीं है। यहाँ पर मिलेगा मैच सिंगल। स्कोर का लेवल देखा जाएगा। 8 गेंदे बची होगी और जीत के लिए करार होगा 16 रनों का पीछा। 8 गेंदे 16 रन, भूई ढाई वाला मुकाबला है। ये 2 गेंदे आखिरकार में क्या जलवा दिखाएगी मैदान के अंदर, ये आने वाला वक्त बताएगा। सेकंड पर बल्लेबाज अतुल को गेंद गई लपक जब विकेट के बरके 10 रन में और एक विकेट की संभावना हुई और एक झटका। दक्ष नक्श 11 चांबरली टीम संकट के घड़ी में खड़ी है, कौन निकालेगा बाहर, ये आने वाला वक्त बताएगा। 7 गेंदे और 16 का करना होगा पीछा, तब तक जाएंगे डीजे के पास। क्योंकि शुरू में आते पहले बहुत सारा मैंने मैच देखा था। यहाँ पर कांबे गांव के ऊपर भी मैच हुआ था, तब रजत के ऊपर ओपनिंग करते थे योगेश जांबले। ये गेंद टप्पा पड़ने के बाद अंपायर डिसीजन आना बाकी है। व्हाइट का इशारा आया। आने वाली 7 गेंदे और 15 रनों की होगी जरूरत। 7 गेंदे 15 रन। चलिए स्पीड अप होना जरूरी रहेगा। ये शॉट को अच्छा खेला है, लॉन्ग ऑफ के रिजर्व में गेंद यहां पर रुकाई गई है। 2 रन आसान के साथ मिलेंगे। ये देखिए 2 तो मिले, अभी आने वाली गेंदें बची होगी 6 और अंपायर क्या है, थर्ड अंपायर
थर्ड अंपायर बाउंड्री की ऊपर देखा जाएगा तो अंपायर डिसीजन आपको ही देना है क्योंकि इधर से नहीं दिखाई दे रहा है। जो जो दर्शक के नीचे वो डिसीजन दीजिए। अंपायर का फैसला 2 रन। आने वाली 6 गेंदे 13 रनों की होगी जरूरत मैदान के अंदर। छह गेंदे 13 रन। ये मुकाबला अच्छी तरफ से मोड़ा है। इस गेंद के ऊपर चौवा आता तो शायद 11 बज जाते, लेकिन ऐसा नहीं होता है। हर गेंद ये बल्लेबाज के नाम नहीं रहती है, गेंदबाज के भी नाम रहती है। 11 खिलाड़ी ये अच्छी तरफ से निभा रहे हैं अपना काम। आने वाली 6 गेंदे 13 रनों की जरूरत। गेंदबाज कुणाल वास्कर। ये गेंद कुणाल के ऊपर हवाई सफर, हवाई यात्रा। गेंद जाएगी सिमर के बाद या छक्का लगा उड़ीजे। मैदान के अंदर हो चुके आज का दूसरा दिन। यह स्कोरर मयूर पाटिल की ये गेंद टप्पा पड़ने के बाद लपक झपकती गेंद गई विकेट के ऊपर के 10 रन में हम पार्टी से फाइनल डिसीजन। डॉट गेंद की भी समाप्ति। आने वाली 4 गेंदे 7 रनों की जरूरत। 7 समुंदर पार करना पड़ेगा गेंदबाज को, गेंद को यहाँ पर। 4 गेंदे 7 रन। गेंद को छोड़ा था निर्णायक मोड़ के ऊपर। देखा जाएगा तो डॉट गेंद की भी समाप्ति। मयूर झामले चांबर रेडियम का बल्लेबाज। 4 गेंदे 7 रन। 26 के ऊपर बल्लेबाजी कर रहा है मयूर झामले। अच्छी तरफ से कॉन्फिडेंस के साथ ये बल्लेबाजी है। आने वाली 4 गेंदे 7 रनों की होगी जरूरत। गेंद को छोड़ा था। ये गेंद टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकली थी। गेंद जा चुके लपक झपकते विकेट के ऊपर 10 रनों में डॉट गेंद की समाप्ति। यह मुकाबला में पहले ही कहा था दोनों टीम तगड़ी टीम मानी जाती है। 3 गेंदे 7 रनों की जरूरत। ये गेंद बैटरशिप कहलाता। यहाँ पर सिंगल मिला। ये क्या किया? गलती के ऊपर गलती करेंगे तो मुकाबला हाथों से जाएगी मैं कहूंगा। यहाँ पर खुंडेवाल टीम ये स्ट्राइक भी चेंज हुआ। देखो वहां एक था, एक भी नहीं था, एक मिला तब भी चलता था। स्ट्राइक किसको मिली? मयूर झामले को। आने वाली 2 गेंदे और 5 रनों की जरूरत। ये चांबर टीम अच्छी तरफ से जा रही है, लेकिन क्या करेगी कुंडेवाल टीम? छक्का आता है तो ये रन में नहीं रहेगी, लेकिन बल्लेबाज स्ट्राइक पे जाएगा वो मैच रहेगा। इतने याद रखिए। ये देखिए टप्पा बढ़ने के बाद ये डॉट गेंद की भी समाप्ति। लपक झपकती गेंद के विकेट के ऊपर 10 रनों में डुईडाई वाला मुकाबला है। 2 स्लोक किधर जाना नहीं। ये मुकाबला ऐसा पलट चुका है। आने वाली 1 गेंद और 5 रनों की जरूरत। कंपल्सरी चेसिंग इस स्पर्धे का नियम है। आने वाली 1 गेंद साइकिल हो गए मयूर झामले। 1 गेंद 5 रन। ये शॉट को खेला था, शॉट को बनाया। 1 रन से कुंडेवाल टीम जीत चुकी है। 1 रन का महत्व क्या है ये जानते हैं। वोटिंग करते समय 1 वोट का क्या वोट क्या रहता है और 1 रन की पारी क्या रहती है। और चांबर रेड्डी भी याद रखिए 1 रन से चांबर रेड्डी ने सामना गवाया। कुंडेवाल टीम ऑल द बेस्ट। लगाओ की डीजे।
भारद्वाज की ट्रॉफी जाएगी मयूर वास्कर आना चाहिए और 500 रुपये भी इनाम भारद्वाज की ट्रॉफी। रूपेश ठाकुर की तरफ 500 का इनाम भी आया है। मयूर वास्कर आना चाहिए और टॉर्च के लिए मैं कहूंगा यहां पर कुंडेवाल टीम तर रोहिंजन टीमचा कॅप्टन या आणि कुंडेबाळ टीमचा कॅप्टन। रोहिंजन टीम पहिली मॅच खेळली आहे, अगदी आराम केलाय, बराच आराम केलेला आहे। पहिली मॅच विजय संपादित केल्यानंतर अगदी 7:30 वाजता मॅच लागली होती, त्यानंतर डायरेक्ट 12:30 वाजता, पण हरकत नाहीये, डायरेक्ट सेमीफायनल खेळण्याचा चान्स संधी त्यांना मिळालेली आहे। या मयूर वास्कर मॅन ऑफ द मॅच साठी देखील आहेत, त्यांनी देखील यायचं, कॅप्टन यायचं कुंडेबाळ टीमचा, कारण उस्सारली टीमच्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी रोहिंजन टीमला क्वालिफाय नेक्स्ट राऊंड मध्ये केलेला आहे। वेळ महत्वाची आहे, प्रत्येकाला समयची पाबंदी प्रत्येकाला आहे आणि त्यासाठीच उस्सारली टीम अगदी उपस्थित नाहीये। तर कुंडेबाळ टीमचा कॅप्टन मयूर आपण यायचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलेला आहे। मयूर दीपकजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण द्यावा अशी विनंती करूया। तर या ठिकाणी दीपकजी ठाकूर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आणि रुपेशजी ठाकूर यांच्याकडून हे कॅश प्राइज होतं सलगच्या 2 षटकारांसाठी। मयूर मी तुझ्याशी 2 शब्द बोलणार आहे। खऱ्या अर्थानं जबरदस्त मॅच पाहायला मिळाली। मयूर सेकंड मॅच होती आणि सेकंड मॅच मध्ये मी पाहिलं जवळजवळ तुमचा गोलंदाज कुणाल त्याच्यावरती किती टक्के तुमचा विश्वास होता का काय गोलंदाजी करायची?